रवींद्र वस्त्रनिकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल. महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर्स 4 ते 17 ऑगस्ट. 600 रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त 216 रुपयात. क्रंची इन्स्टा ट्रेंड साडी फक्त 441 मध्ये. डोला सिल्क साडी फक्त 396 मध्ये. कल्याणी सिल्क साडी फक्त 693 मध्ये. विशाल साडी 749 मध्ये. लेडीज ट्रेंडिंग कॉर्ड सेट फक्त 296 रुपयात. 3 पीस ड्रेस फक्त 396 मध्ये. जेंट्स शर्ट एक घ्या एक मोफत. रवींद्र वस्त्रनिकेतन, सलगरे व शाखा. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. एसडीएफचे कर्ज न फेडल्याने दौलत अथर्व अडचणीत. माजी आमदार राजेश पाटील. चंदगड येथे आज दौलत साखर कारखाना बचाव समितीची बैठक पार पडली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार राजेश पाटील यांनी सांगितलं की एसडीएफचे साखर विकास निधी कर्ज न फेडल्यामुळे दौलत साखर कारखाना व अथर्व कारखाना गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी ठोस उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. बैठकीत कारखान्याच्या आर्थिक स्थितीवर, कर्ज परतफेडीवर आणि शेतकऱ्यांच्या ऊस बिलांवर चर्चा झाली. पाटील यांनी सांगितलं की कारखाना सुरू ठेवण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रित येऊन उपाय शोधणं गरजेचं आहे. अन्यथा शेतकरी व कामगार यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यावेळी ब्लॅक पॅन्थर सुभाष देसाई, NS पाटील, JB पाटील, तानाजी गडकरी, विष्णू गावडे, पांडुरंग बेनके, MN तुपारे, उदय कुमार देशपांडे, शामराव मुरकुटे, कारवेकर सर, शेतकरी निवगिरे यांच्यासह कृती समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी कारखाना वाचवण्यासाठी लवकरात लवकर शासन व संबंधित संस्थांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. महानकर न्यूजसाठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे. 4 दिवसापूर्वी चंदगड तहसीलदार कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यांना 2010-11ची FRP देण्याच्या संदर्भात ज्यांनी तो कारखाना चालवायला घेतलेला आहे, अथर्व इंट्रा ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं ज्या तऱ्हेनं खुलासे बाहेर आलेले आहेत की सदर कारखाना बंद पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी नाव न घेता माझ्यावर असेल किंवा दौलत बचाव कृती समितीवरती जे आरोप केलेले आहेत हे धंदात खोटे आहेत. वास्तविक दौलतचा जो भाडे करार झालेला आहे आणि त्या भाडे करारामध्ये जी लायबिलिटीज अथर्व इंट्रा ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडने स्वीकारलेल्या आहेत त्यामध्ये SDFचं कर्ज असेल, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं कर्ज असेल, कामगारांची देणी, त्याचबरोबर शेतकऱ्यांची देणी, ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये नमूद आहेत. आणि त्या करार 2019ला लागू झाल्यापासून बँकेचे जसे आपण हप्ते करून भरलेले आहेत त्याप्रमाणे ते सबसिक्वेंटली हे सुद्धा कर्ज त्यांनी भरणं क्रमप्राप्त होतं. त्यांनी हे न केल्यामुळं आज SDFनं शुगरकेन डेव्हलपमेंट फंडच्या माध्यमातून जे दौलतच्या विस्तारीकरणासाठी आणि मॉडिफिकेशनसाठी घेतलेलं कर्ज होतं ते 7,25,00,000 होतं. व्याजासह 2019ला ते 18 कोटी झालं होतं. ते त्याच वेळेला जर भरलं असतं तर आज जे त्या DRT कोर्टानं जो आदेश दिलेला आहे तो कारखाना विक्री करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही प्रोसिजर केले त्याचं व्हॅल्युएशन करून घेतलेलं आहे. ह्याला सर्वश्री अथर्व इन्फ्रा ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे मानसिंग खोराटे हे जबाबदार आहेत. पण आज ते ज्या तऱ्हेनं आव आणतायत की हे सगळं दौलत बचाव कृती समिती असेल, ह्या विभागाचे माजी आमदार जे गेली 6 वर्ष हा कारखाना बंद पाडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा पाठपुरावा होत असेल, हे तुम्ही सर्व लोकांनी लक्षात घ्यावं. मी कधीही त्या कारखान्यावरती गेले 5 वर्ष आमदार असताना पायसुद्धा ठेवलेला नाही. मी तो कधीही कारखाना बंद पडावा ही माझी इच्छा नाही आहे. पण जे रास्त त्या करारामध्ये जे काय शेतकऱ्यांची देणी असतील, कामगारांची देणी असतील आणि जे काही शासकीय देणी त्यांनी स्वीकारलेली आहेत ती त्यांनी नियमित भरावी ह्यासाठी मी माझा पत्रव्यवहार किंवा पाठपुरावा मी नक्कीच केलेला आहे. आणि ते करणं एक लोकप्रतिनिधी या नात्यानं हे माझं कर्तव्य होतं. त्यामुळं अशा तऱ्हेचे खोटं बोल आणि रेटून बोल
म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आज चालू आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे काय महाभाग आहेत हे कशा तऱ्हेचे आणि प्रवृत्तीचे आहेत ह्याचा सुद्धा विचार सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आणि सभासदांनी करावा अशा तऱ्हेची विनंती ह्या निमित्तानं करतोय.